प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जस्ट आपला विश्वास महत्वाचा आहे. किती लोक आताची अपेक्षा करतात का उद्याची? आताची. म्हणा आता, आता. कारण येशू जर इथं आहे तर उद्या कशाला, मग आजच आणि या क्षणी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला विश्वास महत्वाचा आहे. जसा आपला विश्वास लांबल आपले आशीर्वाद पण लांबतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आपण आतामध्ये विश्वास केला का नाही प्रभू माझा विश्वास आहे का तू आज करल, तर देव आज नक्की करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही कोणत्या अपेक्षेने येशूकडे जाता ते खूप महत्वाचं आहे. येस. जर तुमची अपेक्षा रक्तस्रावी स्त्रीसारखी आहे का जसं आज देवाच्या सहवासात मी जाईल माझा देव मला बरं करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुमचा तो विश्वास आहे तर तुम्ही लगेच बरे होणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त शारीरिक आरोग्य नाही, मग व्यसन का नाही असाना देव लगेच सोडवणार आहे. आर्थिक स्थिती का नाही असावा देव लगेच बरं करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या सिस्टरबद्दल साक्ष झाली त्या मस्तकात त्यांची वेन बंद होती. आपण सर्व इथंच प्रार्थनेत उभं होतो. जसं देवाने डिक्लेअर केलं सेवकाद्वारे लगेच ते आरोग्य त्यांना मिळालं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला विश्वास कसा आहे, आपण कोणत्या अपेक्षेने देवाकडे पाहतोय खूप महत्वाचं आहे. Yes. जर तुमची अपेक्षा महिन्यानंतर आहे तर तुमचा विश्वास लांबचा आहे. तुमचा विश्वास शतपतीसारखा असावा का प्रभू तू ये, हात ठेव आणि माझा चाकर लगेच बरा होईल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून उद्यावर नकोय, आजवर आपला विश्वास कायम करा आणि आतामध्ये, आणि देव आम्हाला ब्लेस करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचं वचन यासाठी का आमचा विश्वास संजीवित व्हावा. काय व्हावा? संजीवित व्हावा. जो विश्वास लांबवलाय तो विश्वास तुम्ही करेक्ट करावा. आणि एकदा का आजचं वचन तुम्हाला कळल, मग तुम्हाला कळल का मी ख्रिस्तामध्ये आशीर्वादित आहे. येस. ख्रिस्तामध्ये मी आशीर्वादित आहे. आशीर्वादित आहे आणि कशा प्रकारे देव मला ब्लेस करेल देव हे प्रगट करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी आपण रोमकरास पत्र 5वा अध्याय आणि त्याची 2 वचनं या ठिकाणी वाचू. तर जसे एका अपराधामुळे सर्व मनुष्य दंडपात्र झाली तसेच हा काय लिहिलंय चर्च? दंडपात्र झाली तसेच कोणामुळं? एका अपराधामुळे एका व्यक्तीद्वारे. कोणाद्वारे? एका व्यक्तीद्वारे. आपण जुना इतिहास पाहतोय जेणेकरून आम्हाला कळावं का देव मला कसा ब्लेस करणार आहे. Yes. एका अपराधामुळं. आणि तो अपराध कुणी केला होता? आदमाने. आदम. कुणी केला? आदम. बायबल सांगतं का आदमाद्वारे शाप आले. काय आले? शाप आले. कारण आम्हाला बायबलमध्ये सांगण्यात आलं का आदमाने देवाची आज्ञा काय केली? मोडली आणि मोडल्याद्वारे तो शापित झाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगतं का त्याच्याद्वारे मग पुढची निर्मिती आली. येस. कोणाद्वारे? आदमाद्वारे. आणि मग ती सर्व कशाखाली होती? शापाखाली. शापाखाली. कशाखाली? शापाखाली. कमॉन पुन्हा वाच सेम. 18 वचन. तर जसे एका अपराधामुळे सर्व मनुष्य. काय शब्द वापरला? एका अपराधामुळे सर्व मनुष्य. सर्व मनुष्य. फक्त आदमच का? नाही. आदमाद्वारे जेही पुढे निर्मिती झाली ती सर्व दंडपात्र झाली. आणि त्या सर्वांवर शाप आले. काय आले? शाप आले. आणि म्हणून त्या शापाद्वारे मनुष्य प्रगती करत नाही. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका मनुष्याद्वारे. कोणाद्वारे? एका मनुष्याद्वारे. त्यांनी चूक केली, त्याच्यावर शाप आले आणि त्याद्वारे जेही पुढे निर्माण झालं ते प्रत्येक जण त्या शापाखाली होतं. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपण पाहतो का अनेक लोक जीवनामध्ये संघर्ष करतात. काय करतात? संघर्ष आणि करतात. त्यांना कळत नाही का काम मी आशीर्वादित नाही. आपण काम नाही करत का? येस करतो. आपण अभ्यास नाही करत का? करतो. तरी आम्हाला दिसतं का अभ्यास करतो तरी बुद्धी चालत नाही, श्रम करतो तरी प्रगती होत नाही, घरात शांती राखण्याचा प्रयत्न करतो तरी घरात शांती स्थापित होत नाही. मग काय प्रॉब्लेम आहे आम्हाला कळला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येकाला सुख वाटतं, प्रत्येकाला शांती असावी वाटते, प्रत्येकाला उन्नती वाटते आणि प्रत्येक जण प्रयत्न करतो. येस. करतो का नाही करत? येस करतो. विदाऊट प्रयत्न काही नाहीये. प्रत्येकाला काय करावं लागतात प्रयत्न करावे आणि लागतात. प्रत्येक जण प्रयत्न करतो. 6 दिवस त्याचे प्रयत्न असतात. किती दिवस? 6 दिवस. जे प्रभूचे लोक आहेत आम्ही 6 दिवस जगात श्रम करतो. कशासाठी? कमॉन कशासाठी? आम्हाला काय मिळावं? अन्न मिळावं, आम्हाला वस्त्र मिळावेत, आम्हाला चांगले आमच्या जीवनामध्ये चांगल्या वैभवशाली गोष्टी असाव्यात. पण अनेक वेळेस असं पाहायला मिळतं की जी प्रगती माझी झाली पाहिजे ती माझी प्रगती होत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूमध्ये आल्यानंतर आमच्या जीवनामध्ये संजीवन आलंच पाहिजे. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूमध्ये आल्यानंतर आमची आर्थिक स्थिती बदललीच पाहिजे. Yes. येशूमध्ये आल्यानंतर आमची शारीरिक अवस्था बदललीच पाहिजे. येशूमध्ये आल्यानंतर आमची कुटुंबिक स्थिती बदललीच पाहिजे. जर चेंज नाहीये तर कुठंतरी मला अजून प्रभू तसा समजत नाही ज्याप्रमाणे तो समजला पाहिजे. येस. Yes.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग कदाचित तुम्ही 4 वर्षापासून येशूमध्ये, 5 वर्षापासून येशूमध्ये, पण बायबल सांगतं सत्य तुला समजल आणि सत्य तुला बंधनमुक्त करणार. Yes, hallelujah. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाचं वचन आम्हाला कळलं पाहिजे Yes. आणि जसं वचन समजणार तसे तुमचे बंधन तुटणार. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कारण वचनाद्वारे तुमच्या प्रार्थनेला आधार येतो. Yes. काय येतो? आधार येतो. कारण आपण आशेने प्रार्थना करतो आणि आशा उत्पन्न करतं कोण? वचन. सगळे बोला कोण? देवाचं वचन. वचन. चर्चमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय दिलं जातं? वचन. वचन. आणि वचन काय टाकती? आशा टाकते. आणि ज्यास तुम्ही आशेने प्रार्थना करता मग ती प्रार्थना फळदायी होते. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. अनेक जण चर्चला येत नाही, ते म्हणतात आमची घरी प्रार्थना आहे. घरी काय चालू आहे? प्रार्थना चालू आहे. पण त्या प्रार्थनेमध्ये आशा नाहीये. काय नाहीये? आशा आशा नाही. नाही. कारण वचन नाहीये. पण ज्यास तू भक्तीमध्ये येतो, मंडळीमध्ये येतो, तिथं वचन येतं आणि वचनाद्वारे आशा येते. आणि ज्यास तुम्ही आशेने प्रार्थना करता ती प्रार्थना ब्लेस होती. Yes, Hallelujah. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेही लोक येशूकडे आले असेच आले का आशेने आले? आशेने आशेने आले. आले. तुमच्यात आशा पाहिजे. Yes. काय पाहिजे? आशा पाहिजे. आशा असेल तर तुम्ही ब्लेस होणार. Yes, Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जर आशाच नाहीये तर तुम्ही ब्लेस होणार नाही. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला कळलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. का बाबा मी तर येशूमध्ये, मग मी का ब्लेस नाही? कारण बायबल सांगतं आदमाद्वारे त्याची सर्व पुढची पिढी ही कशी झाली? शापी. शापित झाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि सत्य न समजत म्हणून आम्ही तसंच राहतो आणि आमची व्यथा स्थिती काही बदलत नाही. अनेक वर्षापासून येशूमध्ये, पण ती एवढीच प्रार्थना विनंती, त्याच्या पुढं आमची विनंती जात नाही, त्याच्या पुढं कधी आम्ही देवाचा गौरव करत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, स्थिती बदलली पाहिजे का नाही? Yes, बदलली पाहिजे. कमॉन, बदलली पाहिजे का नाही? बदलली पाहिजे. प्रत्येक बाजू असू द्या, घरामधली स्वभाव असू द्या, आर्थिक बाजू असू द्या, मुलांचं शिक्षण असू द्या, मग ते घर असू द्या, गाडी असू द्या, बिझनेस असू द्या, प्रत्येकामध्ये रिवायवल पाहिजे. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कमॉन, पाहिजे का नाही पाहिजे? Yes, पाहिजे. कोणाची लेकरं आहेत आपण? देवाची मग देवाचा जिवंतपणा आपल्या जीवनामध्ये दिसला पाहिजे. Yes, hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि म्हणून देवाने आजचे वचन प्रगट केलंय का तुम्हाला कळावं का जर तुम्ही आदमाद्वारे होते तुम्ही शापित आहेत. Yes. कसे आहेत? शापित आहे. आणि त्या बंधनामध्ये असल्यामुळं तुम्ही प्रयत्न करून पण तुम्ही ब्लेस होत नाही. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. वारंवार आजारी पडता, वारंवार आर्थिक स्थिती खराब होती, वारंवार कुटुंबामध्ये अस्थिरता निर्माण होती, वारंवार कुटुंबामध्ये कलह उत्पन्न होतो आणि तुम्ही प्रयत्न करून पण तुमच्या वाटेला यश येत नाही. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण देवाची इच्छा होती की आमची व्यथा बदलावी. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि म्हणून परमेश्वराने काय केलं तर आपला प्रिय पुत्र येशूला पाठवलं. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. असं लिहिलंय, पुढं रीड करा. तर जसे एका अपराधामुळे सर्व मनुष्य दंडपात्र झाली. हा, जसं एका व्यक्तीद्वारे सगळे दंडपात्र झाले. काय झाले? दंडपात्र किंवा थोडक्यात शापित झाले. काय झाले? शापी झाले. तसंच पुढं, तसेच एका न्यायीपणाच्या कृत्यामुळे हा, एका न्यायीपणाच्या कृत्यामुळे म्हणजे कोणाद्वारे? येशूद्वारे. सगळे बोला, कोणाद्वारे? येशूद्वारे. जर एका व्यक्तीने चूक केली आणि त्याद्वारे ती शिक्षा सगळ्यांना मिळेल, तसंच प्रकारे एका व्यक्तीने न्याय पण केलं. Yes, hallelujah. तो कोण होता? येशू होता. आणि बायबल सांगतं का जसं आदमाद्वारे तुम्ही शापित झाले, येशूद्वारे तुम्ही आशीर्वादित आहात. Yes, Yes, amen. hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कोणाद्वारे? येशू. येशूद्वारे. सगळे बोला, कोणाद्वारे? येशूद्वारे. पहिले कोणाद्वारे होतो? आदमाद्वारे. जोरात बोला, कोणाद्वारे? आदामाद्वारे. जोपर्यंत येशू समजत नव्हता तोपर्यंत कोणाद्वारे? आदामाद्वारे. पण ज्या दिवशी तुम्हाला येशू समजला, आता तुमची उत्पत्ती आदमाद्वारे नाही, तुमची उत्पत्ती येशूद्वारे. Yes, hallelujah. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो शापित होता म्हणून आम्ही कसे होतो? शापित होतो. येशू न्यायी आहे, येशू पवित्र आहे, येशू ब्लेसेड आहे, मग आपण पण कसे आहोत? नाही आशीर्वादित आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आमचं मूळ तसं त्याचं फळ चर्च. Yes, yes, hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पहिलेचं मूळ आदम शापित होता, आम्ही फांद्या होतो. काय होतो? फांद्या फांद्या होतो. होतो. आमचं मूळ शापित असल्यामुळं आम्ही जे फांद्या होतो आम्ही पण कशा होतो? शापित होतो. म्हणून आमच्या फांद्यावर फळ नव्हतं. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मूळ कसं आहे शापित आहे. म्हणून फांद्या पण कशा आहेत शापित आहे. म्हणून त्याच्यावर काही चांगलं उगवत नव्हतं. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मूळ बदललं. Yes. मूळ बदललं. बदललं. परमेश्वरांनी काय केलं, जे आम्ही शापित होतो, आम्ही ब्लेसेड नव्हतो, आता त्या फांद्यांना प्रभूने उचललं आणि त्याचा समेट येशू बरोबर केला. Yes, Yes, हालेलुया. hallelujah. कोणावर केला? येशू बरोबर बरोबर. केलं. म्हणून आता आमचं मूळ आदम नाही, आता आमचं मूळ कोण आहे? येशू आहे. मग मूळ आशीर्वादित आहे का? Yes, आहे. मग तुम्ही पण कसे पाहिजेत? आशीर्वादित आशीर्वादित. पाहिजे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आज देवाची इच्छा आहे की आम्हाला कळावं का आता माझं मूळ आदम नाही, Yes. माझं मूळ कोण आहे? येशू आहे. आणि जर मूळ आशीर्वादित आहे तर मी पण आशीर्वादित असतो. Yes, hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पहिले माझं मूळ शापित होतं, पहिले माझं मूळ शापित होतो. आणि मी फांदी होतो म्हणून माझ्यावर ना पत्ते येत होते, ना फुलं येत होते, ना फळं येत होते. अपेक्षा करायचो पण सगळं वाहून जायचं. पण आता माझं मूळ बदललंय. Yes.
प्रेज द लॉर्ड. कारण मी जो पडलेलो होतो, मी जो विखरलो होतो, ख्रिस्ताने मला उचललं आणि स्वतःबरोबर कलम करून घेतलं. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय? पहिले आपण शापित होतो, कसे होतो? शापित होतो. पण देवाने काय केलं? स्वभावाविरोधात आम्हाला कलम केलं. येस. कशा विरोधात? स्वभाव. किती लोकांना कलम हा शब्द समजतो? झाड कळतं प्रत्येकाला. आपण बघतो कृषी विद्यापीठ या ठिकाणी ते तसे एक्सपेरिमेंट करतात. एखादी फांदी घेतात आणि त्या झाडाला काय करतात? अटॅच करतात. आणि त्याला टिक्सो मारतात आणि नंतर ती फांदी फक्त काय? फांदी. सगळे बोला फांदी काय? फांदी. फांदी. पण जसं ती झाडाला लावली जाती, ती फांदी वाळती का बहर येतो? बहर भर येतो. येतो. कस काय? फांदी काय आहे? फांदी समजा मी ती फांदी आहे, माझं मूळ तुटलंय, माझं मूळ, तुटलंय. पण ही फांदी जसंच या झाडाबरोबर जुडल्या जाती, या फांद्यात जरी मूळ नाही, ह्या मुळाद्वारे या फांदीला संजीवन येतं. येस येस हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कलम केलेलं झाड माहिती आहे तुम्हाला? तुम्ही एक फांदी तोडली, काय तोडली? फांदी. आणि त्या फांदीला आता हे नाहीये, काय नाहीये? फळ. रूट नाहीये, मूळ नाहीये, फक्त फांदी. काय? फांदी आहे. ती वाढली पाहिजे का नाही? येस. 100% ती वाढली पाहिजे. पण जर तिला कलम केलं, कशाला? मूळ असलेल्या झाडाला. मूळ असलेल्या झाडाला. Yes. मग त्या फांदीला भलेही स्वतःचं मूळ नाहीये, पण आता ह्या झाडाला कलम केल्यामुळं ती त्याच्या मुळाद्वारे ब्लेस होती. येस येस हालेलुया. हालेलुया. होती का नाही होत? येस होते. असे झाड तुम्ही पाहिलेत? येस. कलम केलेले झाड तुम्ही पाहिलेत? कशाद्वारे ब्लेस होतात? स्वतः मुळं नाही, ज्या झाडाला काय केलंय? कलम केलं. केलंय. ज्या झाडाला कलम केलंय. सेम तुम्हाला आणि मला पण कोणात कलम केलंय? येशूमध्ये कलम केलंय. कमॉन केलंय. Yes. जर कलम केलेलं झाड मरत नाही, त्याच्यात फळ येतं, तर मग आमच्यात पण काय आलं पाहिजे? फळ फळ आलं आलं पाहिजे. पाहिजे. पण का नाहीये? येस. कारण आम्हाला कळत नाही का माझं मूळ ब्लेस आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्यात ते ताकद नाहीये, माझ्यात तो आशीर्वाद नाहीये, पण जर मी या झाडाला कलम केलोय तर 100% या मुळाद्वारे मला ब्लेसिंग्स आले पाहिजे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यात कुवत नाहीये, पण तुम्हाला कळावं का आता मी कोणाशी कलम केलोय? येशूशी. येशूशी. सगळे बोला कोणाशी कलम केलंय? येशूशी. कमॉन ते वचन वाचूया ठिकाणी आपण. रोमकरास पत्र 11 अध्याय 19 रीड कर. तर तू म्हणशील की मला कलम असा लावावे म्हणून फांद्या तोडून टाकल्या होत्या. मला काय लावावं? कलम कलम. आपण आदमातून आहे. कोणातून आहे? पहिले आदामातून आदम आमचं मूळ होतं आणि आम्ही फांद्या होतो. काय होतो? फांद्या होत्या. प्रभूने आम्हाला तोडलं. काय केलं? तोडलं. आणि कोणाशी जोडलं? येशूशी जोडलं. सगळे बोला कोणाशी जोडलं? येशूशी जोड. आता हा आदमातून आहे का येशूतून आहे? येशूतून आहे. सगळे बोला कोणातून आहे? येशूतून आहे. पहिलं मूळ शापित आहे. पहिलं मूळ. शापित आहे. पण हे मूळ कसं आहे? न्यायी आशीर्वादी. जर हे मूळ पवित्र आहे, हे मूळ आशीर्वादित आहे, तर फांदी पण कशी होणार? आशीर्वादित होणार. कमॉन कळतंय चर्च. आता रीड कर 16 वचन. जर प्रथम फळ पवित्र आहे तर संबंध उंडाही पवित्र आहे आणि जर मूळ पवित्र तर फांद्याही पवित्र आहेत. काय लिहिलंय चर्च? जर मूळ पवित्र. जर मूळ पवित्र तर फांद्या पण. पवित्र आहे. आता मूळ कोण आहे तुमचं? येशू. येशू आहे. सगळे बोला कोण आहे? येशू आहे. जर मूळ पवित्र आहे, मूळ आशीर्वादित आहे, तर चर्च फांदी पण ब्लेस झाली पाहिजे. येस हालेलुया. कलम केलेल्या झाडाला जी फांदी असती ती वाळती का फळ आणती? फळ आणते. आणती चर्च. येस. म्हणून त्याला काय केलं जातं? कलम केलं जातं. जर झाड आपलं गुणधर्म देतंय तर येशू आपला गुणधर्म देणार नाही का? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगामध्ये जे आपण बघतो जिथं कृषी विद्यापीठ असं काही असतं, ते एक्सपेरिमेंट करून दाखवतात की ती फांदी उचलली, कलम केलं आणि त्या कलम केलेल्या त्या फांदीला काय येतात? फळे येतात. मग ख्रिस्ताशी आम्ही कलम झाल्यानंतर, ख्रिस्ताशी आम्ही जुडले गेल्यानंतर आमच्यात पण काय आले पाहिजेत? तेच फळ आलं पाहिजे. म्हणून आले पाहिजेत का नाही? मग आम्हाला कळलं पाहिजे फांदीचं काम आहे का तू आपला विश्वास वाढव आणि म्हण का जर मूळ पवित्र आहे, मूळ आशीर्वादित आहे, तर मी पण ब्लेस होणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्या बुद्धीला काय वाटतं याचा विचार करू नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझे विचार माझे विचार नाहीत, कारण तुला असं वाटतं होणारच नाही, घडणारच नाही आणि शक्यच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तू कोणाद्वारे? येशूद्वारे आहे. कमॉन कोणाद्वारे? येशूद्वारे. जर तुझं मूळ ब्लेसेड आहे तर 100% आशीर्वाद तुझ्यामध्ये येणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझी फांदी कशी आहे ह्याकडे न पाहता तुझं मूळ कसं आहे हे तू बघ. येस. हालेलुया. कमॉन किती लोकांना समजलं? आमचं लक्ष कशाकडे? फांदीकडेच आहे. फांदी कोणाकडे बघती? स्वतःकडे. कोणाकडं? स्वतःकडे. ती म्हणती काहीतरी वाळव्या लागल्यात, ती म्हणती काहीतरी उडलंय, काहीतरी फंगस आलंय. फांदी स्वतःकडे बघू नकोस, कोणाकडे बघ. तुझ्या मुळाकडे बघ. कारण तुझे आशीर्वाद तुझ्या फांदीमुळे येत नाही, तुझे आशीर्वाद तुझ्या मुळाद्वारे येतात. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून स्वतःकडे बघू नका. कोणाकडे? स्वतःकडे. कारण तुमचं मन कधीच मानणार नाही का तुझं चांगलं होणार आहे. येस.
प्रेज द लॉर्ड. नेहमी ते शंका उत्पन्न करतं आणि नेहमी म्हणतं का होणारच नाही, काही ना काही अडथळा येईल. पण तू म्हण का माझं मूळ जर ब्लेस आहे तर मी कसाही असो माझा देव मला ब्लेस करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं मूळ महत्वाचं आहे. येस. फांदी कशी ते महत्वाचं नाही, काय महत्वाचं आहे? मूळ महत्वाचं आहे. कमॉन, काय महत्वाचं मूळ आहे? महत्वाचं आणि जर आहे. तुमचं मूळ मजबूत आहे तर ही फांदी ब्लेस होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतःचा विश्वास वाढवायचा प्रार्थना करताना येस. म्हणायचं माझं मूळ ब्लेस आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझी स्थितीकडे मी बघत नाही, जर माझ्या जीवनाकडे मी पाहिलं ना तर मला फक्त अडखळीत दिसतात. काय दिसतात? अडखळी. आणि नेहमी मला असं दिसतं का मी एकटा आहे. मी कसा आहे? एकटा आहे. मी एकटा आहे, मला कोणी नाही, मला कोणी सहाय्य करणारं नाही, माझे प्रत्येक दार काय झालेत? बंद झालेत. पण जर तुझ्या मुळाकडे पाहिलं तर 100% तू जो विचार करतो त्याच्या पलीकडे जाऊन दे तुला ब्लेस करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा आहे का तुम्हाला कळावं का तुम्ही कोणात मुळवले गेले. येस. प्रेज द लॉर्ड. आमचा प्रॉब्लेम असा आहे का आम्हाला कलम करून घेतलं तरी आम्हाला माहित नाही का मला कलम केलंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना लक्षात येतंय आमचा प्रॉब्लेम काय? आता आम्ही आदमात नाही, कोणात आहे? येशूमध्ये. तरी फांदी वाळलेली, येस. तरी फांदी वाळलेली आहे. कारण ती आपला विश्वास जाहीर करत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. कमॉन, अशी फांदी पाहिली का झाडाबरोबर असून वाळती? नाही. पण मनुष्याबद्दल असं होतंय. Yes. तो इशूत असून कसा आहे? वाळलेला आहे. खूप समस्या, खूप त्रास. अरे तू तर इशूत आहे, तू तर येशूमध्ये. मग का ही फांदी वाढलेली? कारण या फांदीला कळलंच नाही का या झाडातून कसं जीवन घ्यायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज अशा अनेक फांद्या आहेत पण देवाची इच्छा आहे का आजचं हे वचन त्या वाढलेल्या फांदीमध्ये संजीवन आणणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमांड तुम्ही जसे आलात तशी तुम्ही जाणार नाही. देव आज या फांद्यामध्ये संजीवन आणणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रभूची इच्छा आहे का जे ऑलरेडी कलम केलेत ते प्रत्येक फांदी हिरवीगार झाली पाहिजे, त्याला फळ आलंच पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण फांदीने आपला काय वाढवायचा? विश्वास. सगळे बोला, काय वाढवायचा? विश्वास वाढव. स्वतःकडे बघू नको, स्वतःकडे किती पर्याय आहेत ते बघू नको, तू फक्त फांदीकडे बघ. येस. येस. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतं? ही मीटिंग झाली आणि माझ्या डोक्यात 15 ऑगस्टची मीटिंग. कोणती? 15 ऑगस्ट. सेकंड डेला प्रेयरला बसलो, म्हटलं प्रभू आताच गुड फ्रायडे झाला, 2 मोठे इव्हेंट झाले, आताच ही मीटिंग झाली आणि आता परत दुसरी मीटिंग. ते मला लोकांमुळे झालं का माझ्यामुळं झालं? कमान प्रभू मला काय म्हणतो? लोकांमुळे झालं की माझ्यामुळे झालं? मला असा प्रश्न पडला, आता चर्चला सांगायचं परत काय? मीटिंग आहे. आता बाहेर या भविष्यवाणीतून, आता सरळ वा प्रगटीकरणात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मनात पहिला प्रश्न काय? लोक म्हणतील काय पास्टर परत मीटिंग? तो म्हणला त्यांच्यामुळं तू नाही आहे, येस. त्यांच्यामुळं मीटिंग ब्लेस नाही झाली, येस. तुला मी दिलंय. येस. आणि जर मी तुला दिले तर पुढं पण मी तुला देईल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. मी मंडळीकडे पाहायला लागलो. कोणाकडं? मंडळीकडे. म्हणजे मला थांब, कोणामुळं मीटिंग ब्लेस झाली? म्हणलो प्रभू तुझ्या द्वार. मग ह्यांच्याकडे कशाला बघतो? येस. कोणाकडे बघ? परमेश्वराकडे. जर तू प्रभूकडे बघशील तर 100% ह्या मुळातून प्रभू तुला ब्लेस येस. करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर मी बुद्धीचा विचार केला आणि मनुष्याच्या हिशोबाने विचार केला तर मी ब्लेस होणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला हे विसरून जायचं का मी काय? मला हे पाहायचं का माझं मूळ कोणाशी? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर माझं मूळ ब्लेस आहे ना आणि मी त्याची फांदी जोडलेली आहे तर 100% मी ब्लेस होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतःला चॅलेंज करून बघा, देव करून दाखवणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज स्वतःकडे बघू नका, तुमच्या कुटुंबाकडे बघू नका, तुमच्या घरात किती लोक आहेत त्यांच्याकडून अपेक्षा करायचं पण सोडा. चर्च. प्रेज द लॉर्ड. तुमचा मूळ कोण आहे? परमेश्वर. मग का तुमचं रडणं तुमच्या कुटुंबाच्या लोकांसाठी का पास्टर ते सपोर्ट करत नाहीत? काय करत नाहीत? सपोर्ट करत नाही. त्यांचा सपोर्ट नाहीये, फरक पडत नाही. आपला विश्वास संजीवित कर Yes. का माझा मूळ प्रभू आणि प्रभूशी मी जोडलोय तर मी ब्लेस होणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण माझं मूळ आता आदमातून नाही, आता माझं मूळ ख्रिस्तामधून आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.